मग स्टार्ट करूया पुन्हा. ठीक आहे. ठीक आहे, आपण इथून स्टार्ट करूया. 24 पर्यंत आपलं झालं होतं. बरोबर ना? ठीक आहे. Two coils of self-inductance 1H and 3H are connected in series. Their mutual inductance is 5H. The self-inductance of the combination is what? दोन कॉईल दिलेत. दोघांचं सेल्फ इंडक्टन्स 1H आणि 3H आहे. बरोबर. L1 आहे 1H, L2 आहे 3H आणि M ची व्हॅल्यू दिली आहे ना. Their mutual inductance is 5H. ठीक आहे. The self inductance of the combination is what? म्हणजे जर ते एकत्र केलं, L1 L2 जर सिरीज मध्ये लावल्या, तर मग किती एल आहे ते काढावं लागेल. तर L1 L2 जेव्हा सिरीज मध्ये लावतात तेव्हा एल इज इक्वल टू काय असतं, L1 प्लस L2 असतं. म्हणजे किती येणार, 1H प्लस 3H म्हणजे 4H येणार. सिम्पल. ठीक आहे. म्युच्युअल इंडक्टन्स तसं इथे काय रिलेशन नव्हता. एक मिनिट. देअर म्युच्युअल इंडक्टन्स इज 5H. द सेल्फ इंडक्टन्स ऑफ द कॉम्बिनेशन, एक मिनिट, सिरीज. हा, जेव्हा त्यांच्या म्युच्युअल इंडक्टन्स बद्दल उल्लेख होता लक्षात घ्या. जेव्हा दोन कॉईल सेपरेटली त्यांच्या म्युच्युअल इंडक्टन्स बद्दल आपण बोलतो, तेव्हा हा एक अजून एक फॉर्म्युला नवीन त्यांनी दिलेला आहे. फॉर्म्युला काय घ्यायचा, L1 + L2 + 2M घ्यायचा. लक्षात घ्या. म्हणजे दोन कॉईल आहेत आणि त्यांच्या म्युच्युअल सेल्फ इंडक्टन्स बद्दल पण बोललं जातं आणि म्युच्युअल इंडक्टन्स बद्दल पण बोललं जातं ना, तेव्हा त्यांच्या कॉम्बिनेशनचं इंडक्टन्स येणार L1 + L2 + 2M. लक्षात घ्या. हम्म? हा एक फॉर्म्युला नोट डाऊन करा. जेव्हा आपण फक्त त्यांनी सेल्फ इंडक्टन्स बद्दल बोलले असते ना, फक्त सांगितलं असतं की सेल्फ इंडक्टन्स आहे आणि ते सिरीज मध्ये लावलं तर ओव्हरऑल सेल्फ इंडक्टन्स किती, तर 4H आला असता. पण इथे म्युच्युअल इंडक्टन्स पण अज्युम करायचं, अज्युम म्हणजे कन्सिडर करायचं आहे. त्यामुळे L1 + L2 + 2M असं त्याचा फॉर्म्युला पकडायचा. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय येणार तुमचं, 1 + 3 + 2 × 5 म्हणजे 4 + 10 इज इक्वल टू 14. मिली हेनरी असेल तर मिली हेनरी, हेनरी असेल तर हेनरी. काय घेतलं त्यांनी, हेनरी मध्ये घेतलं. ओके. पुढचं सांग. समजलं तुम्हाला हे. पुढे जाऊया. पुढे जायचं का. An average Yes, sir. induced EMF of 0.5 volt appears in a coil when the current in it is changed from 10 ampere in one direction and 10 ampere in opposite direction. म्हणजे काय, करंट नॉर्मली आपण असं दाखवतो ना. करंट पण एसी सर्किट आहे ना हे. म्हणजे करंट असं दाखवतो आपण. बरोबर. त्यामुळे इथे 10 अँपिअर आहे आणि इथे 10 अँपिअर आहे, पण हे -10 अँपिअर घ्यायचं. म्हणजे इथून इथे असताना चेंज किती झालाय, 10 - -10. दिस इज अ चेंज इन करंट. कळलं. चेंज फ्रॉम 10 अँपिअर फ्रॉम वन साइड टू द 10 अँपिअर ऑफ अदर साइड. ओव्हरऑल चेंज काय येणार, 10 - -10 हा टोटल चेंज झाला. म्हणजे 10 + 10 झाला ऍक्च्युली, विच इज इक्वल टू 20. आणि किती वेळामध्ये झाला तो, 0.8. म्हणजे तुमचा di/dt काय येणार, इज इक्वल टू 20/8 येणार. ठीक आहे. हे जर सोडवायचं झालं तर ते असं दिसणार. काय विचारलं आपल्याला त्यांनी, सेल्फ इंडक्टन्स ऑफ द कॉईल विचारलं. तर नॉर्मली एलचा फॉर्म्युला काय असतो, E/di/dt. ह्या केसमध्ये मग E/di आला 20, dt आला 0.8. E ची व्हॅल्यू किती दिल्या त्यांनी, E ची व्हॅल्यू E ची व्हॅल्यू त्यांनी 0.15 वोल्ट दिली. हम्म? म्हणजे इथे 0.5 × 8 / 20 असं घ्यायला लागेल. ओके.
मग 2 1 जा 2, 2 4 जा 8, हा 0 इथे ऍडजस्ट झाल्यामुळे 0.05 × 4 होईल. 4 5 जा 20 म्हणजे 0.20 आला वोल्टमध्ये. सॉरी वोल्ट नाही, हेनरी. 0.20 हेनरी किंवा 20 मिली हेनरी होईल. आणि मिलीमध्ये दिल्यामध्ये 20 मिली हेनरी होईल. कळलं तसं 20 मिली हेनरी? कारण जर आपण 0.20 हेनरी काढतोय, बरोबर ना? तर एक मिनिट हा, काय आलं होतं ते मगाशी? 0.05 ना, इथे अजून काहीतरी मिस्टेक होते. हा 0.8 आहे, मी इथून चुकून 8 घेतला. हा 0.8 आहे. इथे 0.4 येणार, म्हणजे 0.020 येणार. आणि ते जर 3 डिजिट मागे गेलं तर 20 मिली हेनरी येणार. 3 डिजिट जर मागे गेला तर हा 0.8 आहे, तर ते 0.4 होणार. कळालंय का? कळालंय? Yes, sir. ओके. पुढे 3 pure inductors of inductance of 3.0 Henry each are connected in as shown in below. The equivalent inductance of the circuit is 1. म्हणजे प्रत्येकाचे इंडक्टर किती आहे? 0.3 आहे. सॉरी 3 हेनरी आहे. मग ओव्हरऑल ह्याचं इंडक्टन्स किती? आता हे जे कनेक्शन आहे ते सिरीज आहे की पॅरल आहे, कसं वाटतं तुम्हाला? सिरीज आहे की पॅरल आहे कनेक्शन? दिलेलं कनेक्शन सिरीज आहे की पॅरल आहे? Parallel. पॅरल आहे. कसं ओळखायचं पॅरल सिरीज? जेव्हा प्रत्येकाचं एक टर्मिनल एका एंडला आणि दुसरा टर्मिनल दुसऱ्या एंडला असेल तेव्हा पॅरल होतात. तर बघूया आपण कसं काय आहे ते. नीट चेक केलं आपण इथे. ही समजा एक आहे कॉईल. तिचा हा टर्मिनल या ए ला कनेक्टेड. ठीक आहे. ह्या कॉईलचा L1चा एक टर्मिनल ए ला आहे आणि ह्याच L1चा दुसरा टर्मिनल जो आहे, हा दुसरा आहे ना त्याचा, तो कुठे कनेक्ट झाला आहे? बी ला. कळालं? म्हणजे L1चे दोन्ही टर्मिनल, एक ए ला एक बी ला आला, बरोबर. आता L2 बद्दल बघूया आपण. L2 बद्दल बघूया आपण. L2चा एक टर्मिनल हा कुठे कनेक्ट आहे? बी ला. आणि L2चा दुसरा टर्मिनल हा कुठे कनेक्ट आहे? ए ला. म्हणजे L2चे पण एक टर्मिनल बी ला, एक टर्मिनल ए ला आला, बरोबर. आता L3 बघूया आपण. L3 ह्याचा एक टर्मिनल हा ए ला गेलाय आणि ह्याचा दुसरा टर्मिनल हा बी ला गेला. म्हणजे तिन्ही जे कॉईल आहेत त्या तिघांचं एक एक टर्मिनल ए ला गेलाय आणि एक एक टर्मिनल कुठे गेलाय? बी ला गेलं. म्हणजे ऍक्च्युली ते कनेक्शन पॅरल कनेक्शन आहे असं. कळत आहे? तिघांचा एक एक टर्मिनल ए ला आलाय आणि तिघांचा एक एक टर्मिनल बी ला गेला. मग हे 0, एकाचा 3 आहे, एकाचा 3 आहे, एकाचा 3 आहे. मग पॅरल मध्ये आन्सर काय तर 1/LP. पॅरल कॉम्बिनेशन इज 1/L1 प्लस 1/L2 प्लस 1/L3. बरोबर ना? म्हणजे काय ना, 1/3 प्लस 1/3 प्लस 1/3 म्हणजे 3/3 होईल. हे 1/LP आला. तिथे कॅन्सल म्हणजे 1. मग LP पण किती येणार? 1 येणार. ठीक आहे. LP पण काय येणार? 1 हेनरी येणार. बरोबर. म्हणजे आन्सर काय ना तुमचं हे येणार. समजलंय का? बघून घ्या. Yes, sir.
ठीक आहे. पुढे द रिलेशन बिटवीन सेल्फ इंडक्टन्स एल of a circuit and work done in establishing the magnetic flux associated with the unit current is in the circuit is the relation between self-inductance of circuit and the work done in establishing the magnetic flux associated with the unit current in the circuit is what? एल आणि डब्ल्यू रिलेशन आपल्याला माहिती आहे, हे आहे एल इज इक्वल टू 2W. हे पाठ करा. एल इज इक्वल टू ट्वाइस द वर्क डन टू एस्टॅब्लिशिंग द करंट. हा रेडीमेड फॉर्म्युला आहे, डेरिवेशन आहे. म्हणजे एखाद्या कॉइलमध्ये करंट, जेव्हा एखाद्या कॉइलमध्ये करंट फ्लो होतो तेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स चेंजमुळे झाल्यामुळे तो करंट डिक्रीज व्हायला लागतो. पण तो करंट डिक्रीज न होऊन देता त्या कॉइलमध्ये, एखाद्या कॉइलमध्ये, ह्या कॉइलमध्ये करंट जेव्हा फ्लो होतो तेव्हा तो करंट डिक्रीज होतो हळूहळू. पण तो मेंटेन ठेवायसाठी वर्क करावं लागतं. आणि ते वर्क आणि ह्याचं सेल्फ इंडक्टन्स एल यांचं रिलेशन नेहमी हेच. एल इज इक्वल टू 2W. कळलं? पुढे सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ स्ट्रेट कंडक्टर इज हाऊ मच. सेल्फ इंडक्टन्स ऑफ स्ट्रेट कंडक्टर किती येईल? किती यायला पाहिजे? सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ स्ट्रेट कंडक्टर. स्ट्रेट कंडक्टर म्हटल्यावर काय त्याची प्रॉपर्टी येणार की त्याच्यामध्ये जे काही चेंज आहे तर चेंज ऑलमोस्ट झिरो होईल ना. बघा, फॉर स्ट्रेट कंडक्टर द नंबर ऑफ टर्न्स इज झिरो as the self-inductance is proportional to number of turns of the coils. Therefore, in case of the straight conductor, the self-inductance is always zero. ते एनचं रिलेशन जोडलं जाईल. म्हणजे ही कॉईल आहे तेव्हा एन नंबर ऑफ टर्न्स आहे, पण स्ट्रेट कंडक्टर असेल तेव्हा एन इज इक्वल टू झिरो झाला, टर्न्सच नाही आहेत. आणि एल इज प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे, मग झिरोचा स्क्वेअर, म्हणून एल इज इक्वल टू झिरो फॉर स्ट्रेट कंडक्टर. कळतंय का? Yes, sir. पुढे तर आपण थोडंसं शेवटपासून सुरुवात करूया. म्हणजे जे काही शेवटी आहेत ना, इथून थोडं उलट जाऊया आपण. ठीक आहे. पहिले बघा, इफ अ ट्रान्सफॉर्मर ऑफ ऑडिओ एम्प्लीफायर हॅज आउटपुट इम्पिडन्स 8000 ओहम and the speaker has an input impedance 8 ओहम. म्हणजे आउटपुट आहे 8000 ओहम, इनपुट आहे 8 ओहम. कळलं? आणि इम्पिडन्स, इम्पिडन्स म्हणजे ओव्हरऑल रेजिस्टन्स. म्हणजे ते काय येणार, आउटपुटला आपण झेड ओ मानू. आउटपुट इम्पिडन्स किती आहे? 8000 ओहम. म्हणजे ऍम्प्लिफायर मधनं 8000 ओहम एवढ्या इम्पिडन्सचं आउटपुट आहे. आणि त्याला जे इनपुट देतो आपण ते किती ओहमचं आहे? 8 ओहमचं आहे. ओके. विचारलं का त्यांनी, प्रायमरी अँड सेकंडरी टर्न्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर कनेक्टेड बिटवीन द आउटपुट ऑफ द एम्प्लीफायर टू द लाऊडस्पीकर. बघा, लाऊडस्पीकर हा इनपुटला आहे आणि आउटपुटला एम्प्लीफायर आहे. ठीक आहे. मग यांच्यामध्ये आपल्याला प्रायमरी आणि सेकंडरीच्या टर्न्सचा रेशिओ काढायचा आहे. प्रायमरी म्हणजे तुमचा एम्प्लीफायर, बरोबर ना. त्याला आपण primary and secondary terms of the transformer connected between the output of the amplifier and the loudspeaker. Okay. Okay. Output of the amplifier and to the loudspeaker would have the ratio. The बघा as answer. त्यांनी Z1/Z2 इज इक्वल टू N1/N2 चा स्क्वेअर. एक रिलेशन लक्षात ठेवा तुम्ही.
एक नवीन फॉर्म्युला आहे, इम्पिडन्स आणि नंबर ऑफ टर्न्स. बघा हा फॉर्म्युला. ठीक आहे. इम्पिडन्स आणि नंबर ऑफ टर्न्सचा हा रेशो लक्षात ठेवा. कळालं का? मग ते फक्त व्हॅल्यू पुट केलं, बाकी काय वेगळं काय केलं नाही. N1 म्हणजे तुमचं, एक मिनिट, तुमचा 8000 आहे ॲम्प्लिफायर, आणि हा इनपुट आहे तुमचा. ओके, Z2 आहे तुमचा 8 इनपुट. सिमिलरली ॲम्प्लिफायरचा रेशो N1 इनपुटचा, आणि आउटपुटचा हे काहीतरी एक नीट वाचूया आपण. जसं the input impedance speaker has an input impedance 8 ohm and amplifier has output impedance 8000 ohm. Okay. Then म्हणजे कसं आहे बघा, कन्सेप्ट अशी आहे, लक्षात घ्या. इथे तुमचं ॲम्प्लिफायर आहे. हम्म? लक्षात द्या. इथे ट्रान्सफॉर्मर आहे. हम्म? आणि पुढे लाऊडस्पीकर आहे. ठीक आहे. त्या ॲम्प्लिफायरचं जे आउटपुट आहे 8000 ओहम, ते ट्रान्सफॉर्मरसाठी इनपुट झालं, म्हणजे प्रायमरी, म्हणजे हा ZP झाला प्रायमरी. आणि लाऊडस्पीकरसाठी जे इनपुट आहे ते ट्रान्सफॉर्मरसाठी आउटपुट झाला. मग लाऊडस्पीकरचा इनपुट किती आहे? इनपुट इम्पिडन्स 8 ओहम, म्हणजेच ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट इम्पिडन्स दिलेला 8 ओहम, म्हणजे हा सेकंडरी झाला. म्हणजे तुमचं प्रायमरी अपॉन सेकंडरी ZS इज इक्वल टू प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स अपॉन सेकंडरी नंबर ऑफ टर्न्सचा स्क्वेअर. आणि म्हणून त्यांनी इथे 8000 वापरलंय आणि आपण 8 वापरलाय, आणि इथे N1 NP आपण NP नंतर मिळणार आहे. मग कळलं तुम्हाला? ॲम्प्लिफायर आणि लाऊडस्पीकरच्या मध्ये ट्रान्सफॉर्मर लावलाय ना. ॲम्प्लिफायरचा जो आउटपुट आहे रेजिस्टन्स, तो ट्रान्सफॉर्मरसाठी इनपुट झाला, आणि लाऊडस्पीकरसाठी जो इनपुट आहे तो ट्रान्सफॉर्मरसाठी आउटपुट झाला. हा पार्ट जो आहे तो लाऊडस्पीकरसाठी इनपुट आहे पण ट्रान्सफॉर्मरसाठी आउटपुट झाला. आपल्या ट्रान्सफॉर्मरसाठी जर बघायचं असेल तर इनपुट 8000 ओहम आहे प्रायमरी, आणि आउटपुट जे आहे सेकंडरी ते 8 ओहम आहे इम्पिडन्स. हे जर प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स आहे ते NP आणि सेकंड नंबर ऑफ टर्न NS आहे. कळालंय का काय केलंय ते? कळालंय? कळालंय का? Yes, sir. ओके, पुढे. An inductor coil of inductance L is divided into two parts and both parts are connected in parallel. The net inductance is, म्हणजे एक इंडक्टर कॉईल आहे, त्याचा इंडक्टन्स L आहे, त्याचे दोन पार्ट केले. जेव्हा इंडक्टन्सचे दोन पार्ट करतो ना, तेव्हा ते इंडक्टर इक्वली डिवाइड होतं, म्हणजे L/2 L/2 झाले. पण आता हे दोन कॉईल जे आहेत त्या कशा कनेक्ट केल्या आहेत? पॅरलल कनेक्ट केल्या आहेत, म्हणजे सिरीजमध्ये नाही. म्हणजे आता तुमच्या दोन कॉईल अशा आहेत, अशा आहेत त्या दोन कॉईल, L/2 L/2. ठीक आहे. मग L/2 L/2 जेव्हा पॅरलल कनेक्ट होतात तेव्हा 1/L इज इक्वल टू 1/L1 प्लस 1/L2, आहे की नाही? त्याप्रमाणे आपल्याला चालवायचं आहे. मग ते कसं आहे बघूया आपण. 1/L1 प्लस 1/L2, 1/L इज इक्वल टू 1/L1 प्लस 1/L2. दोन्ही पण आता L/2 झालेत ना.
बरोबर. म्हणजे 2/L झाला. आपण 2/L म्हणजे काय येणार, 4/L होणार टोटल. ठीक आहे ना. आणि हे 4/L म्हणजे 1/L आहे ना, म्हणजे LP हा. हा, म्हणजे हे उलट केलं तर LP काय होईल, L/4 होईल. है ना. 1/LP 4/L आला. LP काय L/4 येईल. ठीक आहे. कळतंय का. यस सर. पुढे काय दिलंय बघा. Circular coil of resistance R, area A, number of turns N, is rotated about its vertical diameter with angular speed omega. सर्क्युलर कॉईल आहे, इज हे वर्टिकल डायमीटर. हा, त्याच्या भोवती ती अशी फिरते, अशी अशी, म्हणजे हा पार्ट असा फिरतोय. इमॅजिन करू शकता तुम्ही. म्हणजे जसं ते जनरेटरमध्ये असतं आणि ते मॅग्नेटिक फील्ड आहे. जनरेटरमध्ये असतं ना, जनरेटरचा फॉर्म्युला काय, E = E0 sin ωt, त्याप्रमाणे चालणार ते. E0ची व्हॅल्यू काय असते, NAB ओमेगा. हा E0ची व्हॅल्यू आहे. हम्म? विचारलं काय, द ॲव्हरेज पॉवर डेसिपेटेड इन अ कम्प्लीट सायकल. आता जेव्हा एक फेरी कंप्लीट होईल तेव्हा किती डेसिपेट पॉवर होईल. आता ह्या कॉइलला रेजिस्टन्स आहे ना फक्त. रेजिस्टन्स असल्यावर पॉवर डेसिपेशनचा फॉर्म्युला काय, ॲव्हरेज पॉवरचा, I0 E0/2 हा ॲव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला आहे. बरोबर. आता आपल्याला I0 म्हणजे काय असतं, E0/R, आणि हा E0/2 आहे. म्हणजे फॉर्म्युला काय आला, E0² R हा ॲव्हरेज पॉवर झाला. बरोबर. पण E0ची व्हॅल्यू जी आहे ती ही घ्यायची, NAB ओमेगा. म्हणजे काय झालं बघा, पॉवर इज इक्वल टू N²A²B²ω², म्हणजे E0² R आलं. कळालं कसं केलं, म्हणजे हे कशाप्रमाणे चाललं, जनरेटरमध्ये कॉईल फिरते ना त्याप्रमाणे. पण ॲव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला हा लक्षात ठेवायला लागेल. रेजिस्टन्स त्याचा फक्त कॉईलचा रेजिस्टन्स दिला ना तुम्हाला, मग रेजिस्टिव्ह सर्किटसाठी ॲव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, I0 E0/2. पण आपल्याला I0 बद्दल काहीच नाही दिलंय. आणि E0 आपल्याला माहिती आहे, कॉईल जनरेटर प्रमाणे फिरते, म्हणजे E0ची व्हॅल्यू ही येणार, NAB ओमेगा. मग त्यामुळे I0 ला आपण E0/R फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं. मग फॉर्म्युला झाला E0² R. E0च्या व्हॅल्यू पुट केल्या. कळालं. तुमचा आन्सर काय आला, N²A²B²ω²/2 हे. ठीक आहे. सोल्युशन बघा त्याचं. मला सोल्युशन, जाऊया पुढे. ठीक आहे. यस सर. 58 बघूया आता. 58. काय दिलं बघा, टू कॉइल्स आर kept नियर इच अदर when no current passes through first coil and the current in the second coil increases at the rate of. हा झालं बघा, ह्या टाइप्स झालं ना, हा टाइप आपला. एक कॉईल मधनं करंट जात नाही तेव्हा दुसऱ्या कॉईलमध्ये 10 A/s एवढा करंट चेंज होतोय. आणि पहिल्या कॉईलमध्ये EMF 20 mV होतोय बघा. नंतर दुसऱ्या कॉईलमध्ये करंट जेव्हा नाही होतं तेव्हा
पहिल्या कॉइलमध्ये 3.6 करंट पास होतोय. तर फ्लक्स लिंकेज काढायचं आहे तुम्हाला. करंट पासेस फ्रॉम फर्स्ट कॉइल, द फ्लक्स लिंकेज इन द कॉइल टू इज. फ्लक्स लिंकेज म्हणजे तुम्हाला फाय काढायचं आहे. आपण काल सोडवलं या टाईपचं. फाय इज इक्वल टू वॉट, इज इक्वल टू एम इंटू आय. फाय एस इज इक्वल टू आय पी, बट एम इज इक्वल टू वॉट, इट इज एस अपॉन डी आय पी अपॉन डी टी. बरोबर ना? हा फॉर्म्युला आपण काल वापरलाय. सेकंडरी मध्ये किती फ्लक्स लिंक होत, कळलं ना? बघा तुम्ही सम बघा पहिले, वाचून घ्या सम. ठीक आहे, जाऊया पुढे. Yes, sir. बरं. सोल्युशन दाखवतो मी तुम्हाला. बघा सोल्युशन. फॉर्म्युला सांगितलं ना मी तुम्हाला. हा डी टी खाली आहे इथे, तो मग खाली डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर असल्यामुळे वर गेलेला आहे. बाकी हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. A transformer is used to set up an alternating EMF of 220 volt to 4.4 kilovolt to transmit a 6.6 kilovolt power. The primary coil has 1000 turns. The current rating of the secondary coil is transform is what. हे टाईप पण आपण काल बघितलेला आहे. बरोबर ना? ह्या टाईप मध्ये आपण काय बघितलं आता, ट्रान्सफॉर्मर इज आयडियल आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मर जेव्हा आयडियल असतो तेव्हा इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर सेम असते. बरोबर. तर काय विचारलं आपल्याला, सेकंडरी कॉइलचा करंट विचारला. करंट रेटिंग म्हणजे करंट, लक्षात घ्या, काय वेगळं नाही. सेकंडरी कॉइलचा करंट म्हणजे आउटपुटचा करंट. तुमचा फॉर्म्युला येणार ईपी आय पी इज इक्वल टू ई एस आय एस. आणि ईपी आय पी म्हणजेच तुमचा पॉवर. पॉवर डिलिव्हर सेमच आहे, किती आहे. हे व्होल्टेज चेंज आहे, पण व्होल्टेज चेंजची ते गरज नाही पडणार. इनपुट व्होल्टेज चेंजची गरज नाही पडणार. आउटपुट व्होल्टेज जे आहे ना, तर सेटअप अल्टरनेटिंग ईएमएफ ऑफ 220 वोल्ट टू 4.4 किलोवोल्ट, म्हणजे हा इनपुट वोल्ट आणि हा आउटपुट वोल्ट. मग तो इथे लागणार, सेकंडरी ईएमएफ लागणार आहे. मला सेकंडरी ईएमएफ कुठे लागेल, इथे लागेल. करंट विचारलाय. आणि ट्रान्समिट 6.6 किलो वॉटेज पॉवर, एवढी पॉवर आपल्याला ट्रान्समिट करायची. म्हणजे पॉवर इनपुट जेवढी तेवढी आउटपुटला, त्यामुळे 6.6 इथे वापरणार मी. 6.6 इंटू ई एस ची व्हॅल्यू किती आहे, 4.4 किलो वोल्ट. आणि आय एस, आता हा काय होणार बघा, हा किलो आणि ह्या 6.6 मधला किलो कॅन्सल होणार. तुमचं आय काय येणार, 6.6 अपॉन 4.4 होणार आय. म्हणजे 6/4 होणार डायरेक्टली. म्हणजे 3/2 आणि 3/3 अपॉन 2. 3/2 म्हणजे तुमचं 1.5. कळालंय का? बघून घ्या पहिले, वाचून घ्या. झालाय हा टाईप वाला. ठीक आहे. Yes, sir. हम्म.
56. The core used in a transformer and other electromagnetic devices is laminated to increase the magnetic field. कोअर म्हणजे काय, आतमधले जे काही मटेरियल असतं ना ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये, म्हणजे साधारणतः ते सिलेंड्रिकल शेपचं असतं. किंवा जे काय असेल ते, जर कॉईल गुंडाळली असेल म्हणजे त्याच्या आतमध्ये जे काही कोअर यूज केलाय त्याला लॅमिनेशन असतं. लॅमिनेशन का असतं ते विचारलं. टू इन्क्रीज द मॅग्नेटिक फील्ड, टू इन्क्रीज द लेवल ऑफ मॅग्नेटिक सॅच्युरेशन ऑफ द कोअर, रिड्यूस द रेसिड्युअल मॅग्नेटिझम इन द कोअर, म्हणजेच जेव्हा करंट पास होतो तेव्हा आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ना या कोअरच्या आतमध्ये पण, मग तो जो मॅग्नेटिक फील्ड आहे ते टिकून राहता का म्हणे आतमध्ये, रिड्यूस झालं पाहिजे, त्यासाठी वापरतात का. ऑर टू रिड्यूस द एडी करंट, माझ्या मते हा हे आन्सर आहे. रिड्यूस द एडी करंट हे लॅमिनेशन असतं. इकडे दिलं त्यांनी 56 ना. डी आन्सर आहे. डी म्हणजे काय, टू रिड्यूस द एडी करंट. एडी करंट कसं असतं, जेव्हा कंटिन्युअस शेप असतो ना कुठल्याही ऑब्जेक्टचा कंटिन्युअस शेप, तेव्हा एडी करंट जास्त फ्लो होतात आतमध्ये, छोटे छोटे एडी करंट्स. आणि त्याला जेव्हा आपण ब्रेक करतो असं, असे ब्रेक करतो, गॅप गॅप ठेवतो, तेव्हा एडी करंट्स कमी होतो. आणि गॅप करून तेवढा पार्ट लॅमिनेट करायचा, तेवढा पार्ट लॅमिनेट करायचा, म्हणजे ह्या पार्टचा ह्या पार्टशी संबंध नाही, ह्या पार्टचा ह्या पार्टशी कॉन्टॅक्ट नाहीये. आणि जेव्हा ब्रेक म्हणजे तुकडे तुकडे असतात, पार्ट पार्ट असतात ना, तेव्हा एडी करंट कमी होतो. आणि त्यासाठीच आतमधला जो कोअर पार्ट आहे ट्रान्सफॉर्मरचा, तो लॅमिनेट केलेला असतो एकमेकांपासून. कॉन्टॅक्ट, एक एक वायर आहे आणि त्याच्या बाजूला दुसरी वायर आहे, यांचा कॉन्टॅक्ट होऊ नये म्हणून लॅमिनेशन असतं. कॉन्टॅक्ट झाल्यावर एडी करंट जास्त वाढेल म्हणून. ठीक आहे. म्हणून ह्याला एक कोटिंग असतं आणि या दुसऱ्या त्या बाजूच्या वायरला पण कोटिंग असतं, त्याच्या आजूबाजूच्या बाजूच्या वायरला पण कोटिंग असतं. कोटिंग कशासाठी आहे, टू रिड्यूस द एडी करंट. ओके. पुढे. बायसिकल व्हील ऑफ रेडियस आर हॅज अ एन स्पोक्स. स्पोक्स म्हणजे कसं तुम्हाला, स्पोक्स म्हणजे ते असे रेषाच नाही तशा. इट इज रोटेटिंग ॲट द रेट ऑफ FRPM. FRPM फक्त एक नंबर दिला त्यांनी. परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड, द EMF induced between the rim and the center of the wheel is. हे साहेब चाक आहे समजा सायकलचं. या पार्टला रिम म्हणतात, ह्या पार्टला रिम म्हणून ह्याला सेंटर म्हणतात. मग जेव्हा हे सायकल फिरते अशी, मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, अर्थ मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड मध्ये जेव्हा फिरेल, मग अशी आपण एक फॉर्म्युला बघितला होता आठवतो. आणि FRPM म्हणजे फ्रिक्वेन्सी घ्यायची, मग अशी स्टार्टिंगलाच फॉर्म्युला आपण बघितला होता. E इज इक्वल टू, आठवतोय तुम्हाला, बघा आठवतोय का, पाय, काय घेतला होता फॉर्म्युला आठवतोय बघा, बोला माहिती असेल कोणाला तर. काय काय होतं ते, एक F होता बरोबर, त्याच्यानंतर अजून काय होतं आठवा, πr² होता बरोबर. अजून काय होता, B एक होता बरोबर. बघूया आपण तो फॉर्म्युला. काय फॉर्म्युला बघा, बघा हा फॉर्म्युला आपण बघितला होता ना, आजच स्टार्टिंगला बघितला होता. B π f r², बरोबर ना. हा फॉर्म्युला आपण बघितला होता आजच्याच स्टार्टिंगला.
मग ते आन्सर डायरेक्ट आहे EMF. तर याच्यामध्ये B πf² तुमचा आन्सर आहे डायरेक्ट. हा 2πn तुमचा ओमेगा आहे बघा. हा ऍक्च्युली फॉर्म्युला कसा आला त्यांनी ते दाखवलं बघा. ऍक्च्युली फॉर्म्युला मगाशी पण आपण जो वापरला तो कसा आलाय. ऍक्च्युली मोशनल EMFचा फॉर्म्युला BLV आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये तुमचा जो V आहे तो R ओमेगा. आणि L म्हणजे रेडियस, बरोबर. आणि ओमेगा म्हणजे 2πf. R × R² झाला. मग हा पार्ट लक्षात ठेवा तुमचा. L म्हणजे रेडियस, V म्हणजे R ओमेगा अपॉन 2 ॲव्हरेज वेलोसिटी R ओमेगा अपॉन 2. ठीक आहे. जेव्हा हा फॉर्म्युला तयार होतो इथे एफची व्हॅल्यू एफ आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी घेतली आहे, रेडियस ऑफ द रिम, आणि बी इज द मॅग्नेटिक फील्ड. ओके. हा 2 इथे कॅन्सल झाला, म्हणजे आन्सर काय आला B πf² हा रेडीमेड फॉर्म्युला लक्षात ठेवा, आपण लक्षात ठेवलेला आहे हा ऍक्च्युली, बरोबर ना. आपण बघितलेला आहे हा आजच. ठीक आहे. पुढे if the self inductance of an air core solenoid increases from 0.01 millihenry to 10 millihenry, introducing an iron core in it to it. If the self inductance of air core solenoid increases from, म्हणजे इंडक्टन्स वाढलाय 0.0 मिली पासून 10 मिली हेनरी एवढं वाढ झाली. L1 आहे, हा L2. इंट्रोड्युसिंग अन आयर्न कोर इन इट कशामुळे वाढलाय. नुसता जेव्हा सोलिनॉइड आहे असा, तेव्हा किती आहे सेल्फ इंडक्टन्स 0.01 मिली हेनरी. याच्यामध्ये एक आपण आयर्न कोअर म्हणजे एक मटेरियल टाकतो आयर्नचं, त्यामुळे इंडक्टन्स वाढलं आतमधलं, ते किती झालं 10 मिली हेनरी. तर मग रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ द कोर यूज इज, रिलेटिव्ह परमिएबिलिटीचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे μR, बरोबर. फॉर्म्युला काय म्यूआरचा, इट इज μ0 इंटू, ऍक्च्युली म्यूचा फॉर्म्युला म्यू. ठीक आहे, आपण बघूया डायरेक्टली. B/H ऍक्च्युली फॉर्म्युला आहे त्याचा. बघा त्याने कसं दिलंय. फॉर्म्युला काय आहे खरा. इंडक्टन्सचा फॉर्म्युला आहे तुमचा μn²A/L. जेव्हा एअर कोअर सोलेनॉइड आहे तेव्हा μ0 येणार, आणि जेव्हा आयर्न सोलेनॉइड आहे तेव्हा म्यू येणार. बाकी सगळं सेम राहते बघा. ओके. आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटीचा फॉर्म्युला आहे μ/μ0. कळलं का. रिलेटिव्ह परमिएबिलिटीचा फॉर्म्युला आहे μ/μ0. पण μ/μ0 बरोबर काय मिळालं, L आयन अपॉन L एअर. तर L आयन आपला 10 मिली हेनरी आहे हा वाला, आणि L एअर मध्ये 0.01 हेनरी आहे. म्हणजे खरं तुम्हाला μR साठी μ/μ0 हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल, आणि तो झालेला आहे मॅग्नेटिक मटेरियलमध्ये. हा फॉर्म्युला बघितलेला आहे, कारण म्यूआरचा फॉर्म्युला काय, म्यूचा फॉर्म्युला काय असतो μ0 इंटू μR. दिस इज परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, दिस इज रिलेटिव्ह, आणि दिस इज परमिएबिलिटी ऑफ द मीडियम. मग म्यूआरचा फॉर्म्युला काय मिळाला μ/μ0. पण म्यू आणि μ0 आपल्याला एलच्या रिलेटेड ह्या फॉर्म्युला मिळतात. एलचं रिलेशन म्यूशी ह्या फॉर्म्युलाने आहे. मग जेव्हा एअर असेल तेव्हा इथे μ0 येणार, एअर नसेल तेव्हा म्यू राहणार फक्त. मग बाकी जेव्हा रेशो घेऊ तेव्हा बऱ्याच गोष्टी, सगळ्या गोष्टी कॅन्सल होतील ना, ह्या सगळ्या गोष्टी कॅन्सल होईल रेशो घेतल्यामुळे. फक्त μ0 आणि μR राहील. आणि ते म्हणून जेव्हा आपण L आयन वरती घेऊ तेव्हा म्यू वरती येईल, L एअर खाली आणि μ0 खाली. म्यू अपॉन म्यू, पण μ/μ0 म्हणजे μR आहे.